मित्रो नमस्कार, मी संदीप डोंगरे. नवराष्ट्र नववार्तामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद आपण साधत असतोय, त्यांच्याशी चर्चा करत असतो. आज आपल्यासोबत आहेत भाजपा दिव्यांग आघाडीचे जिल्हा संयोजक विश्वास ब्रह्मेकर. सर, आपलं नवराष्ट्रमध्ये स्वागत. नमस्कार सर, थँक्यू. नमस्कार सर. सर, आपण दिव्यांगांसाठी काम करता, तर हे दिव्यांगांसाठी आपण केव्हापासून काम करता? ॲक्च्युली मी जन्मजात दिव्यांग नाही. मला अपंगत्व म्हणजे जे आलेलं आहे ते 2017मध्ये माझा रोड ॲक्सिडेंट झाला होता अकोला येथे. आणि त्या ॲक्सिडेंट असा मेजर होता की त्या ॲक्सिडेंटनंतर 1-1.5 महिना मी दवाखान्यात होतो. आणि त्यानंतर माझा एक पाय कट झाला, म्हणजे डावा पाय पूर्ण कट झाला. त्याच्यानंतर मला दिव्यांगत्व आलं आणि त्यानंतर मी 80% दिव्यांग झालो. आणि त्यानंतर मला अशा काही गोष्टी जीवनामध्ये घडल्या की ज्या घडायला नको होत्या, की अचानक अपंगत्व आलं आणि अपंगाचं काय आहे, दुःख काय असते आणि त्यांच्या काय व्यथा असतात त्या मला कळाल्या. आणि त्यानंतर असं वाटलं की आपण यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे, अपंगांसाठी कुठेतरी आपण लढायला पाहिजे, आपण सगळं काही करू शकतो. मी पहिले स्वतःला तयार केलं, स्वतः पूर्ण नीट त्या गोष्टी हे करून माझ्या कॅरी केल्या. मी एक पाय आर्टिफिशियल आहे माझा, आर्टिफिशियल लिंब मी यूज करतो. आणि ते करल्यानंतर मी गाडी चालवणे, 2 व्हीलर 4 व्हीलर आणि रोजचे माझे दिनचर्या ह्या गोष्टी पहिले मी स्वतःला तयार केलं त्या गोष्टीतून. आणि ह्या गोष्टी करून मग असा विचार केला की आपण दिव्यांगांना वेळ दिला पाहिजे, थोडाफार आपल्या जीवनातून थोडा वेळ काढून त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, त्यांच्यासाठी कुठेतरी लढलं पाहिजे, अशी माझ्या मनात भावना आली. नंतर मी कोरोना काळामध्ये छोटे छोटे उपक्रम केले. जे दिव्यांगांना दिवाळीची किट होती ती आम्ही केली होती इथे. आणि असेच बरेच उपक्रम करता करता मग मी दिव्यांग आघाडीशी जोडलो. भाजपाशी तर माझा पहिलेपासून म्हणजे लहानपणापासून संघ परिवारात राहत असल्यामुळे संघाचे संस्कार माझ्यावर होते. आणि त्यानंतर भाजपामध्ये जुळण्याची मला संधी मिळाली. मला माझ्या मित्रांनी सांगितलं की तू असं करू शकतो आणि ह्या गोष्टीची अपॉर्च्युनिटी घे तू. नंतर मी भाजपा दिव्यांग आघाडीशी जुळलो आणि माझ्यावर चांगली जबाबदारी पण देण्यात आली. पहिले शहराची होती, नंतर जिल्ह्याची पण जबाबदारी माझ्यावरती देण्यात आली. आणि त्या काळात पासून मी दिव्यांगांसाठी काम करतोय. दिव्यांग आघाडीचं जिल्हा संयोजक ही जबाबदारी आपल्या खांद्यावर देण्यात आल्यानंतर आपल्या नेतृत्वामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये दिव्यांगांसाठी कोणकोणते उपक्रम राबविण्यात आलेत? मग वाशिम जिल्ह्यामध्ये माझ्या नेतृत्वामध्ये आम्ही बरेच म्हणजे हे केले. आम्ही म्हणजे आंदोलन नाही म्हणता येईल त्याला, पण बरेच निवेदनं दिले. आणि कारण की तो कोरोनाचा काळ होता, ज्या काळात आम्ही झालो त्या काळात काही जास्ती गर्दी करता येत नव्हती, दिव्यांगांना एकत्र आणता येत नव्हतं. आणि दिव्यांगांसाठी लस, ही कोरोनाची लस जी आहे ती पहिले सिनियर सिटीजनसाठी झाली होती आणि मग सगळ्यांसाठी आली. तर त्या काळात आम्ही मागणी केली होती. माननीय देवेंद्रजी फडणवीस इथे आले होते आपल्या लेडी आर्डींचं पाहणी करायसाठी. त्यावेळेस आम्ही मागणी केली होती की दिव्यांग हे म्हणजे सगळ्यात दुर्बल आहेत, त्यांना कुठे जाता पण येत नाही, काही काही असे आहेत की त्यांना जागेहून पण उठता येत नाही. त्यांच्यासाठी तुम्ही पहिले लस द्या, म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना तर द्याच आणि दिव्यांगांना पण द्या. सोबत आज दिव्यांगांचे जे प्रश्न असतात, म्हणजे जे 5% निधीचे प्रश्न आहेत किंवा त्यांना जो संजय गांधींचे जे पैसे भेटतात ते वेळेवर नव्हते भेटत काही काळात, मग त्यासाठी आम्ही लढलो. असे बरेच छोट्या छोट्या गोष्टींसाठी सध्या शासन स्तरावरून दिव्यांगांकरिता काही योजना राबविण्यात येतात, तर ह्या ज्या योजना राबविण्यात येतात यामध्ये आपण समाधानी आहात का? काय वाटतं आपल्याला? नाही, अजिबात नाही. शासन स्तरावरनं ज्या दिव्यांगांसाठी योजना आहेत त्या ॲक्च्युली दिव्यांगापर्यंत पोहोचायला खूप उशीर होतो. आणि शासन जे आहे ते दिव्यांगांना संजय गांधी रोजगार हमीच्या ह्याच्यातून 1000 रुपये महिना देते किंवा काही देते. तर जे म्हणजे एज बार झालेले दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी तर ठीक आहे, पण ते जे नवतरुण आहेत, जे ज्यांना काहीतरी आयुष्यात करायचं आहे, अशा तरुणांसाठी शासनाने काय केलं पाहिजे की त्यांना रोजगार निर्मितीसाठी काय मदत करता येईल. त्यांना मोबाईल रिक्षा किंवा असं काहीतरी एक स्टॉल, त्यांना आमचे जे दिव्यांग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष आहेत माननीय जयसिंगरावजी चव्हाण यांची एक कल्पना होती. आणि ज्या काळात धनंजय मुंडेजी दिव्यांग समाज कल्याणचे हे होते त्यावेळेस त्यांनी ती ठेवली होती. ती आता पूर्णत्वास यायला सुरुवात झाली आहे की दिव्यांगांसाठी एक स्टॉल, अशी मोबाईल रिक्षा एक द्यायची शासनाने. आणि त्या याच्यामध्ये तो म्हणजे तो झेरॉक्सचं चालवेल किंवा अजून काही चालवेल, DTPचं काम, हे तो चालता फिरता करेल आणि त्यातून त्याला रोजगार भेटेल. म्हणजे असं स्वावलंबी बनेल, त्याला कुठे पैसे मागण्याची किंवा झुकण्याची गरज नाही पडणार, असं स्वतःच्या पायावर तो उभा राहील.
अशा काहीतरी गोष्टी शासनाकडून झाल्या पाहिजेत. ह्यासाठी मी प्रयत्न करेन, म्हणजे जेव्हा पण होईल. आपण दिव्यांग असताना सुद्धा बरेचसे उपक्रम राबविले आहात, तर आता भविष्यात आपल्या आशा आकांक्षा काय आहेत मग? भविष्यात पण दिव्यांगांसाठी मला बरंच काम करायचं आहे आणि आता जर मला जबाबदारी अजून चांगली मिळाली तर मी म्हणजे चांगल्या स्तरावर शासनापर्यंत कुठेतरी भेटता आलं पाहिजे. म्हणजे तिथे म्हणजे आपण आज ग्राउंड लेवलवरतून ज्या योजना इथपर्यंत पोहोचत नाहीत किंवा हे भेटत नाहीत, पण वरच्या ह्याच्यातूनच जर निधी वगैरे यांच्यासाठी काही आणता आला किंवा CSR फंडचा जर वाशिममध्ये आपल्या CSR फंड अजिबात येत नाही आणि पुण्या मुंबईत कसं असतं की CSRचे बरेच फंड असतात जे दिव्यांगांसाठीच काम करतात. दिव्यांगासाठी हॉस्टेल्स असतात, दिव्यांगासाठी ट्रेनिंग प्रोग्राम असतात आणि ते स्वावलंबी करून त्यांना तिथे मॉल्समध्ये किंवा कुठे अशा जॉब अपॉर्च्युनिटी बऱ्याच असतात. त्या आपल्या भागात नाही आहे, म्हणजे ग्रामीण भागात आपल्या इकडे त्या येत नाहीत. तर वाशिममध्ये असे काही उपक्रम आपल्याला आणता येतील का, जिथून CSRमधून इथले काही संस्था दिव्यांगासाठी काम करतील किंवा बाहेर जिल्ह्यातले दिव्यांगांना इथे राहायला किंवा इथूनही रोजगाराची काहीतरी अपेक्षा होईल, त्यांच्यासाठी काम होईल, अशा काही गोष्टी करता आल्या तर मी नक्की म्हणजे करायचा 100% प्रयत्न करेल आणि शासन स्तरावर त्या गोष्टीसाठी लढेल दिव्यांगांसाठी. खूप छान सर, आपण नवराष्ट्राशी जोडलात, आपले खूप खूप आभार. तर मित्रहो, आपल्यासोबत होते वाशिम येथील भाजपा दिव्यांग आघाडीचे जिल्हा संयोजक विश्वास ब्रह्मेकर, ज्यांच्यासोबत आपण चर्चा केली. अशाच प्रकारे यापुढे देखील विविध क्षेत्रातील मान्यवरांना आपण भेटणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा नवराष्ट्र नववार्ता. मी संदीप डोंगरे, वाशिम.